मग गुरुराज माझ गुरुराज माझ जगी नाव गाज चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे हे निशाण गुरुराज माझ जगी नाव गाज चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे हे निशाण आधी मायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान पहिल्या गाण्यापासून खात्री काय म्हणतोय आद्य शंकराचार्य निघाले शाक्य मताचं खंडन करण्यासाठी म्हणजे हे काय म्हणे चंद्र म्हणलं
होतं की या जगात फक्त पुरुषच असले पाहिजे, ही बायका बिका या जगामध्ये नको. शंकराचार्य चालले हिमालयात आणि मग बरेच दिवस चालल्याच्या नंतर शंकराचार्यांना भूक तहानेने ते व्याकुळ झाले. एका झाडाखाली विश्रांतीला बसले. म्हणायचं काय बघा, तुम्हाला प्रश्न पहिला तुम्हाला, तुम्ही लय प्रश्न टाकता म्हणून तुम्हाला प्रश्न, तुम्हाला श्रवणमध्ये प्रश्न, तुम्हाला गणात प्रश्न, तुम्हाला गवळीत प्रश्न आणि शेवटच्या पदात सुद्धा प्रश्न. ऐका, आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. शंकराचार्य निघाले की म्हणे या जगात स्त्री जात राहिलीच नाही पाहिजे, फक्त पुरुष पाहिजे. पोरांची व्हायची कथा सांगते, कथा काही कुठल्या कोणत्या नाव ऐका. आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. भूक तहानेने व्याकुळ झाले. त्यांना एक गवळण जाताना दिसली. गवळीने म्हणतात, हे देवी, बरेच दिवसाचा मी उपाशी आहे. शंकराचार्य म्हणतात, बरेच दिवसाचा मी उपाशी. तुझ्या घागरीमध्ये जे काय असेल, दही असेल, दूध असेल, तूप असेल, ते मला दे आणि माझी क्षुधा, माझी भूक शांत कर, असं म्हणतात. मग ती गवळण त्यांना म्हणते की तुम्ही या स्वतःहून आणि घ्या, तुम्हाला जे काही पाहिजे तुमची क्षुधा शांत करायची आहे. तर म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, माझ्यात शक्ती राहिली नाही. मग ती गवळण म्हणते त्यांना, तुमच्यात जर शक्ती राहिली नाही, शक्तीशिवाय तुम्ही चालू शकत नाही, तर तुम्ही शक्तिमताचं, शांत मताचं खंडन करता हिमालयात निघालाय. मग शंकराचार्यांचे डोळे उघडले आणि म्हणून शिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मित्रांनो, हे लोक शेंड्या लावतायत म्हणून म्हणतोय. ऐका आता, आद्य शंकराचार्य कैलासी निघाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले, भूक तहानेने चालून व्याकुळ झाले. दिसताच गवळण एक, तिला ते म्हणाले, दिसताच गवळण एक, तिला ते म्हणाले, क्षुधा शांत कर तू माझी मिटण्याआधी डोळे, क्षुधा शांत कर तू माझी मिटण्याआधी डोळे, क्षुधा शांत कर तू माझी मिटण्याआधी डोळे. सुचली परती आले भानावरती, शंकराचार्य सुचली उपरती आले भानावरती, घालून लोटांवर चरणतीचे धरती, चहूबाजू सुरू झाला राहिमान, अभिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान, अभिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान.
जाऊन बघा. त्या दिवसानंतर जर हातुळींना उठणार तर बाप म्हणून शपथ. शक्तीशिवाय चालू शकत नाही तुम्ही, बोलू शकत नाही तुम्ही. म्हणून म्हणतोय माझी आजी माया श्रेष्ठ व करणार. आता ऐका. चाले नाही पाया तुझ्या बिन आधी माया, चाले नाही पाया तुझ्या बिन आधी माया. भले भले झुकले आई तुझ्या माया, भले भले झुकले आई तुझ्या माया, भले भले झुकले आई तुझ्या माया. तू देऊन दान वाचविला प्राण. शंकराचार्यांचं प्राण वाचवलं. शायरांना प्रश्न त्या गवळींचं नाव सांगा. शायरांना प्रश्न, त्या गवळींचं नाव सांगायचं तुम्ही. शपास म्हणेल शपास. टोलेबाजी कराल आज तुमचा पोस्टमार्टम आहे, लक्षात ठेवा. देऊन दान वाचविला प्राण, म्हणून ठरली तू सगळी शक्तिमान. म्हणून ठरली तू सगळी शक्तिमान. म्हणून ठरली तू सगळी शक्तिमान. शाक्रमताचे खंडन कराया निघाला तू होता हिमालय फिराया. अंगिराही उरला तुझ्या आदिमायेचे अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान. मायेचे अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान. आदिमायेचा अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान. सरकाज माझे काहीही चुकले, सांभाळून घ्या मला बाळ मी आपले. सांभाळून घ्या मला बाळ मी आपले. सांभाळून घ्या मला बाळ मी आपले. सरकाज माझे काहीही चुकले, सांभाळून घ्या बाळ मी आपले. सांभाळून घ्या बाळ मी आपले. सांभाळून घ्या बाळ मी आपले. विचार गुरुचे कायम मी जपले, म्हणूनच नाते जन्मभर टिकले. म्हणूनच नाते जन्मभर आहे. श्वास जोवर उभा घेतोवर, आहे श्वास जोवर उभा घेतोवर. घेतला बसा जपीन मी जीवनभर, म्हणून यादवी मिळतो मान. आदिमायेचा स्वाभिमान राखतो, आदिशक्तीचे अधिष्ठान.
राखतो या आदिशक्तीचे अधिष्ठान